नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. परवाच्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री हे धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी इथे होते, तिथे आम्ही मधल्या ओळीचा जो 448वा क्रमांकाचा भाग केला आहे, त्या भागामध्ये सर्वसाधारण जनभावना जी होती, अगदी तशाच पद्धतीचं सर्वेक्षण हे इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी डिसेंबर आणि जानेवारी या काळात, म्हणजे ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं मंदिर हे पूर्णत्वास गेलं आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना झाली, त्यानंतरच्या काळातला हा सर्वे आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 या काळामध्ये हा सर्वे केला. आणि हा सर्वे श्री उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे काही जे 3-4 नेते असतील ते नेते आणि श्री शरद पवार यांच्यासाठी अत्यंत दिलासादायक आहे. आणि म्हणूनच मी 2 मुद्दे टॅग केले की हा खराच महाविकास आघाडीसाठी दिलासादायक आहे की हा विरोधकांसाठी म्हणजे महाविकास आघाडीसाठीच चकवा ठरू शकतो. या दोन्ही मुद्द्याचं आपण विश्लेषण करण्याच्या आधी या सर्वेक्षणामध्ये काय काय दिसले ते आपण बघूया. महाविकास आघाडीला या सर्वेक्षणामध्ये 44.5% मतं मिळतील, तर महायुतीला, ज्याच्यामध्ये श्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी आहे, त्यांना 40.5% मतं मिळतील असं म्हटलेलं या सर्वेमध्ये. कोणत्या जागा महाविकास आघाडीला मिळतील याचे तपशील या सर्वेमध्ये आलेले नसले तरी महाविकास आघाडीला 26 जागा मिळतील. यापैकी काँग्रेस पक्षाला तब्बल 12 जागा, तर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि श्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांना 14 जागा मिळतील असा तो अंदाज आहे. आणि हा अंदाज अत्यंत आश्चर्यकारक आहे, कारण माझ्या मते उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतले एक सर्वात मोठे नेते म्हणून समोर आलेले आहेत. ते भारतीय जनता पार्टीचा मनापासून विरोध करतायत अशी ज्यांची धारणा आहे, असे विशेषतः अल्पसंख्याक, कारण मी 3 उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. एक, सोलापूरमध्ये जिथे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार होते, त्यांना 2019च्या निवडणुकीमध्ये मिळालेली मतं अधिक मुस्लिम मतदारांनी निवडलेल्या एमआयएम सारखा पर्याय विधानसभा निवडणुकीमध्ये, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या विरोधातल्या वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मतं, या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काही मतं होती, विशेषतः वंचित बहुजन आघाडीला, की ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीसोबत मुस्लिम मतदार होते. 10 लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला महाविकास आघाडीला, त्यावेळेच्या आघाडीला फटका बसलेला होता. सो आता या महाविकास आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीला मनापासून विरोध करणारा नेता अशी श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा झालेली आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर जर सोबत असतील तर प्रकाश आंबेडकर अधिक मुस्लिमांची म्हणजे अल्पसंख्याकांची मतं अधिक भारतीय जनता पार्टीच्या कारभाराला, ज्यांना कोणाला वाटते की हा अयोग्य कारभार आहे, अशी मतं मिळून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांची जी काही सहानुभूती आहे ती पाहता अधिक जागा मिळतील असा होरा होता. इंटरेस्टिंगली काँग्रेस पक्षाला इथे अधिकच्या जागा मिळताना दिसतात. त्याचं एक मुख्य कारण असंही असू शकतं की काँग्रेस पक्ष हा आजही राष्ट्रीय पातळीवरती 20% मतं मिळवणारा आणि प्रत्येक गावागावामध्ये पोहोचलेला, स्पेशली विदर्भासारख्या भागामध्ये की जिथे पश्चिम विदर्भामध्ये शिवसेनेचं बऱ्यापैकी अस्तित्व आहे, बुलढाणा वगैरे मतदारसंघामध्ये, यवतमाळमध्ये होतं, पण संपूर्ण विदर्भामध्ये, मुंबईमध्ये, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये आजही हा पक्ष अस्तित्व ठेवून आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय पातळीवरचा पर्याय म्हणून कदाचित लोक महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाकडे बघतात का, असाही त्याचा अंदाज असू शकतो. किंवा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे सामाजिक वातावरण सगळं ढवळून निघालेलं आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ओबीसीची मतं जातात का, अशा सगळ्यांची गोळाबेरीज करून काँग्रेस पक्षाला या सर्व्हेमध्ये तब्बल 12 जागा अधिकच्या, म्हणजे 12 जागा मिळताना दिसतात. इमॅजिन करा की जी एकमेव जागा काँग्रेस पक्षाची मागच्या 2019 मध्ये निवडून आली, जी आज आपल्यात हयात नाहीये, ती जागा सुद्धा त्यांच्या पक्षातनं आयात केलेल्या, म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये आयात झालेल्या उमेदवाराची होती. तर अशा काँग्रेस पक्षाला, की ज्या काँग्रेस पक्षामध्ये कालच त्यांचे एक माजी मंत्री हे आज संध्याकाळी, काल त्यांनी जाहीर केलं आणि आज संध्याकाळी ते श्री अजित पवार गटामध्ये सहभागी होत आहेत. सो अशा काँग्रेस पक्षाला, की ज्या काँग्रेस पक्षातल्या नेतृत्वामध्ये इतकी फंदफितुरी आणि इतके सगळे गट तर दिसतात, तर अशा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात तब्बल 12 जागा मिळतील असं हे सर्वेक्षण सांगतं आहे. आणि महायुतीला केवळ 22 जागावरती समाधान मानावं लागेल. मागच्या वेळेला शिवसेनेनं 18 आणि भारतीय जनता पार्टीनं 23 जागा जिंकलेल्या होत्या. मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये शिवसेनेमध्ये जे काही झालं त्यानंतर तिसरा पार्टनर सहभागी घेऊन अजित पवार आणि
एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एनडीएला अधिक बळकटी आपण दिली अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि त्यावेळेला मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे 22 आणि शिवसेनेचे 19 खासदार निवडून आलेले होते. आता ह्यापेक्षा म्हणजे 2019 पेक्षा काहीही वेगळं चित्र हे या महायुतीसाठी घडताना दिसत नाहीये आणि ही त्यांच्यासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. थोडंसं आपण जर त्याच सर्व्हेमधले काही आणखी तपशील बघितले तर ऑगस्ट 2023 मध्ये जर निवडणूक झाली असती तर त्यावेळच्या सेना आणि एनसीपीला 5 आणि भाजपला 15 अशा 20 जागा मिळाल्या असत्या. आणि आता स्थिती अशी आहे की 2 जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत. म्हणजे सेना आणि एनसीपीला 6, भाजपला 16, म्हणजे 1 जागा भाजपची वाढली आणि 22. म्हणजे अजित पवार यांना बरोबर घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीला अधिकचा काय फायदा झाला असेल तर तो 2 जागांचा आहे. दुसरीकडे ठाकरे पवार गट 14 आणि काँग्रेस 12 अशा 26 जागा त्यांना मिळतील. जर ऑगस्ट 2023 मध्ये म्हणजे ज्या वेळेला नुकतंच हे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजपचं सरकार बनलं होतं त्यावेळच्या स्थितीमध्ये ठाकरे अधिक पवार मिळून 18 जागा होत्या, काँग्रेसला 10 जागा होत्या आणि त्यांना 28 जागा मिळत होत्या. आता थोडासा बदल झालाय, 2 जागा काँग्रेसच्या वाढल्यात, पण महाविकास आघाडीच्या 2 जागा कमी झाल्यात आणि ठाकरे पवार पैकी कोणाच्या तरी जागा कमी होऊन त्या 4 जागा कमी होऊन त्या आता 18 वरून त्या 24 वरती आल्यात. आता हा जो सर्व्हे आहे या सर्व्हेचे जे तपशील आपल्याकडे आता आले ते बऱ्यापैकी खरेही आहेत. कारण परवा आपण जो मधल्या वेळेचा भाग केला त्याच्यातून ते दिसत होतं की लोक हे आत्ताच्या ह्या जोडतोडीला कुठल्याही राजकीय पक्षानं घेतलेल्या तत्वहीन राजकारणाला वैतागलेले आहेत. त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रात सोयाबीनचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एक वातावरण होतं ते वातावरण हे बिघडलेलं आहे. आणि त्या वातावरण बिघडीमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पार्टीचा अधिकचा वाटा आहे. कारण ते राज्यामध्ये पण सत्तास्थानी आहेत आणि देशामध्ये पण सत्तास्थानी आहेत. आणि म्हणून चक्क राम मंदिरांचा हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा महाराष्ट्रानं बघितल्यानंतर तातडीनं झालेल्या ह्या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडी, श्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष पुढं आहे असं दिसतंय. आता जरा दुसरी बाजू आपण बघू, कारण शेवटी तटस्थपणे विश्लेषण करत असताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक, आपल्या देशातल्या कुठल्याही निवडणुका ह्या शेवटच्या 30 दिवसामध्ये लढल्या जातात. 30 दिवसामध्ये एक पॉलिटिकल नेरेटिव्ह काय जे येतं, आठवा पुलवामा व्हायच्या आधी भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला जो आपला जुना मित्र आहे त्याला त्याची साथ सोडून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळे मार्ग स्वीकारले होते. पण लोकसभेला आपल्याला अडचण होऊ शकते असं लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेची त्यांना हवी त्या अटीवरती पुन्हा मैत्री जुळवली. पण पुलवामा घडला आणि देशामध्ये वातावरण पूर्णपणे बदललं. आत्ताच्या स्थितीमध्ये 30 दिवस शेवटचे अत्यंत क्रुशियल आहेत, कारण जस्ट राम मंदिर झाल्यानंतरचा हा सर्व आहे. दुसरा, महाविकास आघाडीमध्ये देश पातळीवरती म्हणजे इंडिया आघाडीमध्ये देश पातळीवरती बऱ्याच घडामोडी घडल्यात. ममता बॅनर्जी गेल्यात, नितीश कुमार गेलेले आहेत, आम आदमी पक्ष वेगळा लढतोय असं दिसतंय. काँग्रेस पक्षाची जी यात्रा आहे त्या यात्रेचे परिणाम प्रत्यक्षात होण्यासाठी किती काळ जाईल आणि ते लोकांना किती कन्व्हिन्सिंग वाटतात याबद्दल कोणालाही खात्री नाहीये. अखिलेश यादव हेही स्वतंत्र निवडणुका लढतील असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रातले मतदार हे टीना, देर इज नो अल्टरनेटिव्ह फॅक्टर अशा मुद्द्यावरती जर गेले आणि ठीक आहे जे काही घडतं आहे ते विधानसभेच्या पातळीवरती आपण बघू आणि लोकसभेला मात्र एकच एक नेता जो देशात आत्ता कणखर वगैरे दिसतो आहे अशा श्री नरेंद्र मोदींना एकदम मतदान करू अशा जर भूमिकेत गेले तर कदाचित हे चित्र वेगळं राहू शकतं. कारण मला हा अनुभव आलाय की बऱ्याच वेळेला लोक हे नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीवरती मनापासून टीका करतात, पण पर्याय कोण असं म्हटलं की मग मात्र ते विचलित होतात. कारण त्यांना हे माहिती असतं की राष्ट्रवादी काँग्रेस हा काही देश पातळीवरचा पर्याय नाहीये. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असली तरी ती राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात उपयोगाची नाहीये. आणि इतर प्रादेशिक पक्षाबद्दल ते त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व घेऊ शकत नाही. त्यामुळं हा जो मुद्दा महत्वाचा आहे की राष्ट्रीय पातळीवरती हिंदुत्व, वेगवेगळ्या योजना, आंतरराष्ट्रीय पातळीवरती या देशाची वाढलेली प्रतिमा, अर्थकारण वगैरे अशा सगळ्या मुद्द्यांना जर लोकांनी पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला स्वीकारलं तर मग मात्र हा कदाचित विरोधकासाठी चकवा असू शकतो. 2-3 घटक मात्र ह्या सरकारवरती निश्चित नाराज आहेत. एक, शेतकऱ्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे. कांदा उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या
तर ते असं म्हणतात की हे सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि अशा शेतकरी विरोधी सरकारला एकदा तरी धडा शिकवायला हवा. पण पुन्हा मुद्दा तोच आहे की पर्याय स्वीकारताना आधी जे तपासून पाहिलेले पर्याय आहेत तेच पर्याय राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वीकारायचे का पुन्हा एकदा इतर गोष्टीकडे बघून कानाडोळा करायचा, असा मुद्दा महत्वाचा. काही जरी असलं तरी महाराष्ट्रातली जनता ही विद्यमान महायुती सरकारवरती नाराज आहे, हे आपल्या मधल्या ओळीतनंही दिसतं आहे आणि असे जे पिरियॉडिक सर्व्हे येतात त्या पिरियॉडिक सर्व्हेमध्ये पण दिसतं आहे. गोड मैदान फार दूर नाहीये. माझ्या मते अजून एक महत्वाची गोष्ट घडतीये. महाविकास आघाडीमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या तुलनेनं शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती त्यांना मानणाऱ्या वर्गाव्यतिरिक्तची कमी आहे. उद्धव ठाकरेबद्दल असं नाहीये. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहेच, पण ती शरद पवार यांच्याहीपेक्षा थोडीशी जास्त आहे. कारण ते जितक्या उघडपणे टीका करतात त्याच्यात ते असावं. शरद पवार यांचं वय, त्यांच्या कुटुंबात घडलेली ही घडामोड असल्यामुळं आणि त्यांनी ज्या झंझावातानं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येवला वगैरे भागामध्ये बॅक टू बॅक सभा केलेल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या सभेचा थांबलेला झंझावात, प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये ते कशा पद्धतीनं प्रचार करतील, या सगळ्या मुद्द्यामुळं महाविकास आघाडीतल्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापेक्षा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना अधिकचा फायदा होईल हे मात्र निश्चित आहे आणि तसं दिसतं आहे. सो थांबूया आपण इथे. अत्यंत तटस्थपणे आपण हे विषय विश्लेषण करतो आहोत आणि त्या विश्लेषणामध्ये काही मुद्दे सुटू शकतात, कारण कुठेही टेलिप्रॉम्प्टर नसतो आपल्यासमोर. आपलं जे राजकीय आकलन देशभर सतत फिरल्यानंतर आणि महाराष्ट्रातला कानाकोपरा बघितल्यानंतरचं जे असतं ते आपण मांडतो. आपल्यापैकी बहुसंख्य प्रेक्षकांना हे आवडतं आहे. तरी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे सुटलेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर करा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.